बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी येते ती पाहूयात समोर आणि भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होतीये। संध्याकाळी 5 वाजता भाजपच्या मुख्यालयामध्ये ही बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा या बैठकीला उपस्थित असतील। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील असतील या बैठकीला उपस्थित। केंद्रीय निवडणूक समितीचे सर्व सदस्य असतील आणि लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या निवडीसंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर लोकसभेचे 100 ते 120 उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे। आज संध्याकाळी 5 वाजता नवी दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, काय माहिती? आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे। ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। आपल्याला माहित असेल की लोकसभा उमेदवारांच्या निवडीच्या संदर्भातली ही बैठक आहे। यापूर्वी जर बघितलं आपण तर साधारणतः परंपरा अशी आहे भारतीय जनता पक्षाची की निवडणुकीच्या आधी उमेदवारांची घोषणा करते। तीच प्रक्रिया यावेळी पूर्ण राबवण्यात आहे। आज जी बैठक होणार आहे ही सायंकाळी 5 वाजता भाजप मुख्यालयात ही बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत। सोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहे। याच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये साधारणतः 100 ते 120 उमेदवारांची घोषणा होऊ शकते। सोबतच अशी ही माहिती मिळाली आहे की ज्या मंत्र्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपलेला आहे, तसे उदाहरणार्थ नारायण राणे किंवा पियुष गोयल या सगळ्यांचे, निर्मला सीतारामन या सगळ्याचे राज्यसभेवर असलेले मंत्री आहे यांच्या देखील नावांची घोषणा आज होण्याची शक्यता आहे। आणि सोबतच यापूर्वी जर बघितलं आपण केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीत उतरवण्याची जी परंपरा मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये प्रारंभ करण्यात आली, राजस्थानच्या निवडणुकीत प्रारंभ करण्यात आली होती, तीच परंपरा यावेळेस राहण्याची शक्यता आहे। आणि लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक राज्यसभेतील केंद्रीय मंत्र्यांना उतरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि साधारणतः केंद्रीय निवडणूकच्या बैठकीनंतर उमेदवारांची यादी देखील घोषित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टुडिओ बिलकुल प्रशांत, तुम्ही ऑनलाईन वरती असेच राहा, कारण आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भात तुमच्याकडनं माहिती घ्यायची आहे आणि ती बातमी आहे दिल्लीतूनच। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। सकाळी 10:30 वाजता या बैठकीचं नियोजन करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून 7 लोककल्याण मार्ग इथे होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आणि आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, या बैठकीबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकी ज्या साप्ताहिक ज्या बैठकी असतात त्यापैकी ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। आपल्याला माहित असेल की साधारणतः ही बैठक बुधवारी होत असते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या अनेक दिवसांपासून विविध राज्यांच्या दौऱ्यावर आहे, त्यामुळे आज गुरुवारी ही बैठक सकाळी 10:30 वाजता 7 लोककल्याण मार्ग हे त्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांच्या संदर्भात आणि घोषणाच्या संदर्भात त्यावरती शिक्कामोर्तब आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीची पुढच्या महिन्यात घोषणा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याही पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत काही निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ज्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बिलकुल प्रशांत, या देखील बैठकीचे अपडेट आपण घेत राहूच। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूया बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात।